त्याची नरपटी लागायची इथं। अरे गाडी वगैरे सगळं तयार आहे ना? हा, एकदम गर्दीनं जायचं तिथं, कळलं काय? साहेब आल्या आल्या घोषणा झाल्या पाहिजे। हा, आले आले जायचे मुकादम साहेबांचा, मुकादम साहेबांचा। अरे हो हो, विजय आपलाच होणार आहे, गुलाल आपल्याच नावाचा उधळला जाणार आहे। आतापासूनच अख्ख्या साताऱ्याला पेढे वाटायला घ्या, आहे की नाही? मुकादम साहेबांचा, मुकादम साहेबांचा। तुम्हाला बाहेर जाता येणार नाही। अहो पण तुम्ही कशा पाय अडवताय आम्हाला? निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, तुम्हाला बाहेर जाता येणार नाही। बाहेर निघाला तर तुम्हाला अटक होऊ शकते। तुम्ही कसं अटक करताय ना ते बघतेच मी। अहो लोकशाही वगैरे काय आहे की नाही? का सगळा मनमानी कारभार आहे तुमचा? थांबा, मी ना माझ्या वकिलांशीच बोलतो, बघतो तुम्ही कसं जाऊ देत नाही ते, नाहीतर ना गृहमंत्र्यांनाच फोन लावतो। आता कोणी मध्यस्थी करणार नाही, निवडणुका चालू आहे, तेव्हा प्लीज तुम्ही कोऑपरेट करा, नाहीतर ना तुम्हाला अटक होईल आणि तुमचीच बदनामी होईल। या निवडणुका होऊन जाऊ दे, या दोन कोंबड्यांच्या माना कधी कापायच्या ते मी सांगतो। ठीक आहे साहेब, आम्ही जातो माघारी। हा, चला बायको चला। अगं मोठी उडी मारायची असेल तर 4 पावलं मागे जावं लागतं, राजकारण आहे, हरकत नाही। तुम्ही ते ड्युटी करतायत त्यांची, त्यांचं काय चुकलं? हे बघा, तुम्ही तुमचे ऑर्डर ज्या काही दिल्यात, तुम्हाला आदेश दिलेत ते फॉलो करा, आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो, आमचं तुम्हाला पूर्ण कोऑपरेशन असेल। ओके, चला 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 घरी चला, चला। साहेब जरी येणार नसले तरी त्यांची उपस्थिती तिथं जाणवली पाहिजे, कळलं काय? जा तुम्ही सगळे। मुकादम साहेबांचा विजय असो, मुकादम साहेबांचा विजय असो। ऐका सगळे, इकडे या पटकन। आज मतमोजणी आहे, त्यामुळे अलर्ट राहून काम करा। हा, काही गोंधळ होऊ शकतो इथे, ठीक आहे? येस सर। लावा कामाला, चला। हॅलो, हा काय मुकादम 500 मतांनी पुढे आहे? मम्मी साहेब आघाडीवर गेले का? हा बरोबर, हा